गुरुं नौमि सादरे नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति सागरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकलक्ष्यम् प्रभावती क्षेत्र निर्वासिनन्दं नमामि वेदान्तवेदां वरिष्ठं कुण्डलिकावरदहरिविक्रोध श्रीज्ञानदेव महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विष्णुवीन जप व्यर्थ त्यांचे ज्ञान विष्णुवीन जप व्यर्थ त्यांचे ज्ञान रामकृष्णी मन नाही जाते रामकृष्णी मन नाही जाते उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसेनी होय रामकृष्णी पैठा कैसेनी होय वेताची झाडणी गुरुविन ज्ञान वेताची झाडणी गुरुविन ज्ञान दया कैचे कीर्तन घडेल नामी दया कैचे कीर्तन घडेल नामी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे नाम पाठ मौन प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील 9व्या क्रमांकाचा अभंग दर एकादशीला होणाऱ्या प्रवचनातील आणि या अभंगाचं पहिलं चरण झालेले दुसऱ्या चरणाचा विचार करणे आवश्यक आहे। विष्णुविन जप व्यर्थ त्याचे विष्णू शिवाय जप करतो त्या माणसाचं ज्ञान व्यर्थ आहे म्हणल्यापेक्षा अज्ञानच आहे। विष्णू शिवाय जप करतो तो माणूस अज्ञानीच आहे असा त्याचा अर्थ। कारण काय विष्णू व्यापक आहे ना आणि व्यापकाचं ज्ञान सोडून एक दिवशी भगवंताचं जप करतो ध्यान करतो तर ते ज्ञान व्यर्थ आहे। भगवान परमात्मा एक दिवशी नाहीच आहे व्यापक आहे आणि व्यापक असल्यामुळे त्याला विष्णू हे नाव शास्त्राने लिहिले। रामकृष्णावर ज्याचं मन नाही विष्णुविन जप करतो त्याचं ज्ञान व्यर्थ आहे। बरं व्यर्थ आहे म्हणजे अज्ञान आहे असा त्याचा अर्थ आहे। जन्माला आला उपजोनी आणि करंटा झाला। उपजोनी करंटा कोण करंटा नेने अद्वैत वाटा तो करंटा जन्माला आला आणि अद्वैत वाट माहित नाही तो माणूस करंटा। आता इथं छाया म्हणला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानकांड या तुकड्यामध्ये जन्माला आले भक्ती केली पण भेद भक्ती आणि भेद भक्ती म्हणजे भगवंताशी भेद सांभाळून भक्ती करणं अशी भक्ती भोळ्या भाळ्या करता शिकविलेली आहे शास्त्रात। न ज्ञानोबारायांनी सांगितलंय तुकाराम महाराजांनी सांगितलंय की भगवंताची भेद भक्ती सांगितली त्यांनी ते त्यांना मान्य नाही असं बी नाही आहे। पण ते कोणतं कांड आहे यांचं उपासना कांड आहे आणि जसा अधिकार ज्याचा असेल तसं तसं उपदेश संत करीत असतात। त्यांचा ते दोष नाही ते व्याधा दोष म्हणतात। त्याला कोणता दोष म्हणतात व्याधा दोष। विवास तुम्ही मागे सांगितलं आम्हाला की पंढरपूरची वारी करा पांडुरंगाची मूर्ती स्थापन करून त्याचं चिंतन करा त्याची पूजा अर्चा करीत जा आता टाळ घेऊन भजन करीत जा आणि आता तुम्ही म्हणतात की अद्वैत वाटा नेणे करंटा म्हणजे करंट्याला अद्वैत वाटा माहित नाही तो करंटा
असं माऊली म्हणालीत बरं काय. मग माऊलीनं सांगितलं की माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा देन गुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेदिले जागृती स्वप्न सुसुप्ती नाटवे पाहता रूप आनंद साठवे. बर काय. बाप रखुमारीवर सगुण निर्गुण आणि रूप विटेवरी दाविली खून. सगुण निर्गुण रूप विटेवर आहे असं खून दाखविली. किंवा सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण ते काय नाही रूप गुण वर्ण देते हे अद्वैतवाद. निर्गुणाची प्राप्ती हा सगुणाच्या योगी. हो. मग आता सगुणाचे ध्यान तर माऊलीनं पुष्कळ ठिकाणी सगुणाची सेवा करा. तुकाराम महाराज तुका म्हणे मज सगुणाची चाड पूर्वा कोणी कोड दुर्बळाचे बऱ्याच ठिकाणी म्हणले ते संत. नामदेवरायाला तर अद्वैतापेक्षा द्वैताची जास्त आवड होती. ते गुरुमुखानं ज्ञान झाल्याच्या नंतरच ते अद्वैतात गेले. वास्तविक आवड ते म्हणत होते विटेवरी कर नाही ज्या देवाचे नेहमी त्याचे करू. आमच्या डोसक्यात असं बसलेले कमरेवर हात ठेवून देव असेल जणू पाय दोन्ही पाय जोडलेले असतील दृष्टी नासाग्र असेल कमरेवर हात ठेवले अशी मूर्ती कुठं आढळली. मी यात्रेला याचा जाच म्हणाली. तुम्ही त्यांना यात्रेला जायचं नव्हतं म्हणला नामदेवराय. ते नग होतं 4 धाम 7 पुऱ्या 12 ज्योतिर्लिंग. मला याच्याहून काही गरज नाही. आणि त्याला जायचं नव्हतं माऊलीला त्याला न्यायचं होतं. ही मोठी मुश्किल आहे मला. त्याला जायचं नाही यायला त्याच्याशिवाय कर्मच नाही. कोणाशिवाय देवाशिवाय. आता त्याच्यातलं काय मर्म आहे ते त्यांचे जाणणार नाही. निवृत्तीनाथ म्हणले होते नामदेव नग म्हणायला ज्ञानदेवा दिनाथ सोडून कशाला नाही लागतो बळतच नेण्याचं काय मतलब आहे. उन्हा कमी जास्त झालं की आपल्या नाव म्हणत बदल आणि गमलं तेच माणसं बळ नेले. म्हणू लागले चल हे नग म्हणून लागला. निवृत्तीनाथांनी हे सल्ला सांगितला जाऊ दे म्हणजे ह्याच्यामध्ये काय लागतोस तू एवढं बळ नेल्यावर पुन्हा वाटण अर्ध दुसरं आपल्या नावानं तिकडंच नेलं तिकडंच नेलं. ज्ञानोबा म्हणले दादा तसं नाही हो नाम्याला समजून घ्यावंच लागतं. काम याच्यामध्ये भक्ती कशी आहे हे मला बघायची. ही अनन्य भक्ती त्याच्याकडे ती अनन्य भक्ती घरीभर धर्माला शिकायची. आता कोणापासून नामदेव. संघ राहिल्याशिवाय कळत नाही माणूस. आपण हे राहतोय पंढरपूरला आपण राहतो कुठं आळंदीत तेवढा मेळ नाही कळत मला. हे साक्षात्कार याला ह्याच्या हातानं दूध पित हे कोण पांडुरंग. असं भक्तीचं तर येळ कसं याला इतकं म्हणजे मलाही ते लक्षात येईल त्याच्यासाठी. मग ते म्हणले इथं खळ्या करण्यात मतलब नाही. ज्याच्या घरी म्हटलो ते नग म्हणायला मग त्याचं कुडूप उघड ते देवाच्या हातात तिथं जाऊ आणि त्याला म्हणून केला धाड आणि मग त्यानं धाडलं का ते नाही म्हणतच नाही. मग तिथं गेले कोणाकडे पांडुरंगाकडे. ते आडवारी गेले वारी नाही काय नाही आणि पाया पडले. पांडुरंग वा 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 संत भेट ते आधी मज त्याने मी झालो चांगली गोष्ट वा. निवृत्तीनाथ ज्ञानोबा कंटा कामू बऱ्या देवा आडवारी आडवारी म्हणजे कळलं का एकाच बी नाही आणि पुन्हा बी नाही कसे काय तुम्ही. ते म्हणजे आम्हाला वाटायला 4 धाम यात्रा करावी देव म्हणून ज्ञानोबा म्हणाले 4 धाम 7 पुऱ्या 12 ज्योतिर्लिंग करा वाटायला येतं म्हणजे करा. देव काय म्हणले ते करा हो. मग काय इच्छा आहे काय अडचण काय पाहिजे ते सांगा मिळेल. म्हणजे तुमची काय इच्छा असेल ते मी म्हणजे ही केस आहे म्हणजे बरं हो काय नाही मला तुम्ही काय पाहिजे ते मला मंदिर बांधायचे 20 लाख रुपये ही केस आहे उसणी पाहिजे. आता कुठलं बोंब लाव आता नाही म्हणता येते. आता नाही म्हणता येते का उसणी 1 लाख रुपये कुठले द्या आली का अडचण आणि आधी बोलून दाखवली मग वाटा फाटी काढता येते. 20 लाख महाराज कुठले केलं एवढे जमा नसतेच पैसे कोणाकडे काय एवढे जमा. असं डोसकं डोललं माऊली म्हणजे डोसके बाजे. ते म्हणले काय का जरा थार घातला म्हणला म्हणले ज्ञानोबा अरे 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 चेक करत आलो म्हणलं ह्याच्या काळात ते म्हणलं नाम्यासारखा जीव प्राण वर्ष 2 वर्ष यात्रा लागणार यात्रेला. यात्रा काय तुमच्यावर होती का महिना मोटर जायची मोटर घ्यायची पायाने यात्रा आणि नाम्या 2 वर्ष नाम्याचा योग मी सहन करायचा म्हणल्यावर कसं होईल मला माऊली त्याचा विचार करतो. दादा हे येळ देवाला एवढं सगुण भक्ती हे अनन्य भक्ती आणि अनन्य भक्तीने हे ऋण आहेत.
सगुण साकार त्याच्यासाठीच बनला, ह्या लोकांसाठी. कोणी मी बघतो तो देव अशा लोकांसाठी सगुण झालाय. बघा किती ऋण आहे ते, किती डोळे पांढरे करायला. नामदेवाला मागितलं तर देव वाटत नाही नामदेवाला. हो विठ्ठलाला जमाईत गौशीला म्हणा, पकडीत गौशील कोणी काही म्हणा म्हणले, पण तुमचा नामदेवाला धक्का लागला तुम्हाला, पण माझ्या संग नामदेवाला यावं. त्याच्याशिवाय मी चार धामाला जाणार. भगवंतानं लगेच नामदेवाला बोलवायला झालं, त्याला आणा बोलून बस नामदेव. मग त्याला लांबून घ्यावं, त्यालाही करमत नव्हतं हे त्याशिवाय. नामदेवा माऊलीला ओळखीलच का म्हणजे पटवायचं होतं. हो म्हणजे मोठेपणा माऊलीचं की माऊलीला ओळखलंच नको. हे कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. आणि करीत असे आदर संगती. तुझ्या संगतीचा आदर करायला केवढं भाग्य आहे तुझं. अरे हे परब्रह्म रूप आहे, भगवत स्वरूप आहे, माझं रूप आहे हे ज्ञानबा. हे ज्ञानोबा आणि मी दोन कॉपी आहेत, पण आम्ही दोघं जण एक आहेत. आणि असा ज्ञानदेव तुझ्या संगतीची इच्छा करते. केवढा पुण्यवान आहेस तू. याच्या मागे जग लागलं या ज्ञानदेवाच्या मागे उद्धार करण्याबद्दल. आणि ती तुला संघ म्हणायलाय यात्रेला चल. मोठे भाग्यवान आहेत ते. म्हणले आपलं ते तुमचं भाग्यन फागी काढू नका. आपलं बोलणं काय, आपलं बोलणं पहिले तुम्ही काय म्हणले की तुला मी सोडून कवा कुठं राहणार, आणि मी म्हणले तुम्हाला मी सोडून कुठं राहणार. आपलं असं ठरले. आणि असं ठरल्यावर आणखीन आता तुम्ही हे असं तसं नाही म्हणले. ठरलंय पण हे व्याजात दोष असतंय कधी कधी. ह्याचा विचार कर. अरे पोरीला धाडायचं नाही या वर्षी दिवाळीला आपल्या सुनबाईला नाही. कारण काय अडचण आहे इथं, काय सगळ्या गडबडी कापसाच्या येत नाही चालू आहे, सगळं अवघड झालेले. पुन्हा आपला कार्यक्रम बी दिवाळीचा आलाय. काही कांड मिंड काय असेल कांड नाही. आपलं असं ठरलं सासूचं सासऱ्याचं. कोणाचं ठरलं हे? पहिलं सासू सासऱ्याच्या हातात होतं धाडायचं का न धाडायचं. नवर देवाकडे काहीच नव्हतं. ते मुकाट्यानं बसत होतं, लहान तोंड करून बघत बसत. पण चलत नव्हतं ते का चलत होत. टाप नव्हती महाराज. झाडू नका माझ्या बायकोला म्हणायची टापच नव्हती. झाडायचं तरी ह्याच्याच हातात आणि आणायचं तरी त्याच्याच हातात. सावसासऱ्याच्या मनानं जर निरोप केला चोरून लपून तरी कानावर गेलं तर लय ठोकीत होती ते बाप. बाहेर मुली आहेस का काय आमच्या माघारी तुझी ये म्हणतोस तिला. आम्ही झाड म्हणलो 2 महिने तू कशाला आणलं इकडं. जमत गपचीप बसावं होय येते. आज तसं काय आहे का. हुकुमशाही गेली मराठी लोकशाही चालली आहे. असं आहे वय बरं तेच पाप वाटा मला काय म्हणायचे ते. पण ते सासरा म्हणला सास कोणाला बाय तुला म्हणजे सासूला त्या पोरीच्या सासूला. आता आपल्या सुनबाईला दिवाळीला यावर्षी आला नाही यायला ती मुरळी तिचा माहेरचा मुरळी आला. पण सांगितलं पाहुणे यावर्षी नाही राहता येत. लय अडचणी आमच्या मागे यावर्षी दिवाळीला वाटलं तर तुम्ही सटीला पुन्हा. पण आता सटे मुरळी वापस जातो गेला. तिचे मामा होते कलेक्टर कोणाचे. त्याला वाटलं आपल्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम दिवाळीतच होणार आहे ना आपल्या भाषेला हा नवस. कलेक्टर साहेब मूळ घेऊन आले. त्याला माहित नाही मिळे का त्याचं धाडायचं का ना धाडायचं हे त्याला माहित नाही. पण कलेक्टर आले आणि कलेक्टर आल्यावरती जोडी टेकली. तुम्ही बरे या मुद्दाम आलो म्हणले आमच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. दिवाळीत मोठा कार्यक्रम ठरलेला आहे आणि भाषीला न्यायचे म्हणजे मूळ लावून आमच्या. त्याच्यासाठी आम्ही आलो. ही गाडी घेऊन आलो. ठीक आम्ही घेऊन कालच म्हणलं नाही की मुराई वापस आणि आज कलेक्टर आल्यावर काय म्हणायला. हा मग त्याची बायको लगेच म्हणली कोणाची ती सासूबाई काय हो कालच म्हणला धाडायचं नाही ते वापस केला तिकडचा पाहुणा आणि तुम्ही इकडं धाडायला तुला कळत नाही. इकडे साडी भारी येणार. घेणारा कोण आहे घ्यायला कलेक्टर आहे. इथं नाही म्हणता येत नाही ग तुला माहित नाही आपले काम तशी पडते त्याच्यासाठी झाडा तसा हे कलेक्टर आहे. कोण ज्ञानोबा नामदेव थोडा कळतंय का एवढा मोठा हे माझा भक्त ज्ञानदेव अद्वैत आहे याच्याकडं. आणि असा अद्वैत ज्ञानी भक्त माझ्याकडे आलेला आहे. तुला नाही म्हणण्याची काय सोय. धावत लागते धावत लागते गायवाला. अरे अद्वैत ज्ञान तुला कळेल. मला अद्वैताची गरज नाही म्हणाल. तुझ्या अद्वैत ज्ञानाची मला गरज नाही. पण तरी पण मी म्हणायलो
ह्याच्या संग तू आता नाही म्हणता येते का नामदेव राहिला दिवस म्हणायला लगे हात धरला नामदेवाचा आणि ज्ञानोबराच्या हातात त्याला माझा माम्याला डिवाळे लाडकाय अनवळे अपिटर आहे ह्याला कळत नाही आणि लहान आहे लहान नव्हता 2 वर्षाला मोठा होता ते पण माऊली निवृत्तीनाथाच्या बरोबरचा नाम्या आणि हे म्हणतात माझ्या नाम्या लहान आहे ज्ञान एवढे कमाल झाली हो लहान शब्दाचा अर्थ त्याला आज्ञानी लहान आहे असा त्याला म्हणायचे कोणता देवाला महाराज हात दिला आणि सांगितलं ज्ञानोबा आहे तुम्ही शाने सुरते येत तुम्हाला सगळं ज्ञान आहे त्याचं वगैरे सगळं योगी आहे तुम्ही माझ्या नाम्याला सांभाळवणार जबाबदारी तुमच्याकडे ते म्हणजे माझ्या केसा नाम्याला धक्का तर माझ्या केसाला धक्का जेव्हा घेऊ नका म्हणजे हो तुम्ही काही घाबरायचं नाही मी नाम्याला सांभाळून आणतो त्यावेळेला ते म्हणजे तुम्ही जात म्हणाले मी जाणार पण हे म्हणते सर्वम खल्विदं ब्रह्म मला माहिती म्हणजे हेच बोलणं एकमेव अद्वितीयम ब्रह्म नेहनानस्ति किंचन जगन्मिथ्य ब्रह्म सत्य जीव ब्रह्मैवनापरः हे असं बोलतेत म्हणले ते आपल्याला पटायचं नाही मी एकच करणार पुन्हा तेचा असं स्वभाव आहे कुठं बी देव आहे पड इथं पाया पण या मसुबाच्या पाया दगडाच्या पाया मला पडायला होतील आणि डोकं आपट म्हणतील मी नाही आपणार म्हणून कटेवरी कर नाही ज्या देवाचे तर नेघे मी तयाचे कमरे हात नाहीत का ज्या देवाचे त्याच्या मी पाया पडणार नाही मी आधी पूर्ण करून सांगायलो ते म्हणले कुठंच पाया पडू नको पण जाय जिथे कमरेवर हात ठेवले असेल ना मी तिथंच पाया पड कुठेही पाया पडू नको पण तू हे त्या सगळं जाय महाराज हे व्याधात दोष बोलत बोलत हो म्हणायचं नादी नाही म्हणून पुन्हा हो म्हणायचं याचा अर्थ तसं काम मग या संतांनी ज्ञानोबराय तुकोबाराय नामदेवराय बहिणाबाई जनाबाई रंगागुरीपर्यंत आतापर्यंत सगळ्या संतांनी सगुण भक्तीचा उल्लेख खूप ठिकाणी केला आणि आपला वारकरी संप्रदाय प्रामुख्यानं सगुणाचाच उपासक असल्यामुळं कीर्तन करायला पहिल्या दिवशी सगुण साकार परमात्म्याचं वर्णन करणाराच अभंग घ्यावा लागतो हे विसरता कामा नये कीर्तन करायला अभंग घ्यायचा तरी कळलंच पाहिजे पहिला दिवस आहे आणि विठ्ठलाचं वर्णन त्या अभंगात पहिल्या दिवसाचे आलं पाहिजे हा अन्यथा कामा नये पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणलं ना बरोबर सुंदर होते ध्यान समचरण दृष्टी रूपफात आलोचने येन केन प्रकारेनं पांडुरंगाचे वर्णन करणारा अभंग असावा आणि त्या अभंगाचं चिंतन करावं ते कोणी कीर्तन करानं असा आमच्या संप्रदायाचा दंडक आहे म्हणजे संप्रदाय आपला भक्तीपर आहे प्रामुख्यानं भक्तीपर आहे आणि प्रमुख सगुण उपासक आहे आता सगुणही देव आहे निर्गुणही देव आहे म्हणजे सगुण साकारही आहे निर्गुण निराकारही आहे आणि सगुण निराकारही आहे जरी तिन्ही रूप आहेत आणि तिन्ही रूप वारकऱ्यांना मान्य पण प्रधान म्हणजे मुख्य कोणतं रूप मान्य वारकऱ्यांना सगुण मी भक्त तो देवायचे धनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जे ने माझ्या मना बोध केला मग तुम्ही म्हणाल असा उपदेश संतांनी केलाय सगुण पर जर आपला वारकरी संप्रदाय असेल इथं माऊली तर म्हणले की नेने अद्वैत वाटा उपरुजोनी करंटा म्हणजे अद्वैताची वाट ज्याला माहित नाही तो माणूस जन्माला येऊन करंट्या कपाळाचा हे कसं काय हे आली करायला बोल हे बोलणं कोणला आहे हरिपाठ ग्रंथ आहे सर्वसाधारण लोकांसाठी जरी असला तरी त्यांना हे आपला अधिकार वाढविता आणि गरजेचं आहे इथंच बसणं किती वर्ष झाले मुलगा शाळेत जातो ते म्हणले 5 वर्ष झाले मग 5 वर्ष झाले आता कोण्या वर्गात आहे ते म्हणले पहिल्याच किती वर्गात आहे मग काय लोक हे किती आहे काय म्हणलो आम्हाला वाटत आपलं पोरग 5 वर्ष शाळेत जाऊन पहिलाच वर्ग सोडित नाही म्हणल्यावर म्हणजे पुढे नाही गेलं असं त्या संतांची इच्छा आहे ती सगुण भक्ती आहे पण सर्वसाधारण साधकासाठी जर साधक उच्च दर्जावर गेला आणि त्याशिवाय त्या साधकाचं कल्याण होणारही नाही
म्हणूनच अद्वैत ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे, अद्वैत ग्रंथ आणि अमृतानुभव आहे, अद्वैत ग्रंथ आणि चांगदेव 65 आहे ज्ञानोबांनी, हे सगळे अद्वैताचे ग्रंथ आहेत. त्याने विचार केला तर हे अद्वैत ग्रंथ आहे. बरं, द्वैत यांच्यात नाही ग्रंथ नाही. भगवंतना आपण अद्वैत, कल्पित द्वैत, वास्तव अद्वैत. वास्तव म्हणजे खरं खरं आमचं वास्तव अद्वैत आहे, अशा प्रकारचं त्या विचारसंतांचा आहे. म्हणून हे अधिकारी जरा पुढच्या वर्गातला उपजोडी करंटा नेणे अद्वैत वाटा. जन्माला आला आणि पहिला वर्ग सोडित नाही, मॅट्रिक मध्ये जात नाही, उपजोडी करण काय उपयोग आहे. अरे भगवान परमात्मा नामदेवाला हे नापास केलं ना, परीक्षेत नापास केला. कोण? याच्यासाठीच नापास केला या संतांनी. हा, इथंच बसते पहिल्या वर्गात, जरा पुढच्या वर्गात जाय, ग्रॅज्युएट कर. बरं काय, जरा पुढच्या वर्गात जाऊन मोठ्या डिग्रीवर पास. याच्यासाठी त्या मुक्ताबाईला थापून न द्यावं लागलं त्या कुंभाराच्या हातात. आणि कुंभाराच्या हातात थापून न देऊन याला ठोकावं लागलं. कोणला? नामदेवाला. तेव्हा नामदेव शाना झाला, नामदेवाला गेला आणि नामदेवाला जाऊन मग त्याला कळालं की विठ्ठल परमात्मा सर्व ठिकाणी. म्हणजे अद्वैत वाटेवर नामदेव राय सुद्धा आले की नाही, पहिले होते की नाही हे करायचं ना. का? पहिले नव्हते तर मग तर जन्मोजन्मी भक्ती केली. ते जवयुगाचा नामा उभा कीर्तने आणि पाठी मागे डोळे लावून उभे ते जणे. याचा अर्थ 4 युगात भक्ती केली नामदेवरायांनी. मग असा असताना इथे आणखी तसं नाही. हे पहिले सिद्धयोगी, युंजान योगी नाही. योग्यामध्ये 2 प्रकार आहे, युंजान योगी, याच जन्मामध्ये साधना साध्य म्हणजे साधना करून आणि साध्याची प्राप्ती करून घेतली आणि अद्वैत ज्ञान प्राप्त करून सर्वं खलुन ब्रह्म या असा स्वरूपाचा अनुभवही घेतला. तर तो कोणता योगी? युंजान योगी. आणि पहिल्या जन्मापासून अनेक जन्मापासून भक्ती करीत आले. बरं काय, पण भगवंताचं अद्वैत ज्ञान पहिल्या जन्मात त्यांना केव्हा तरी झालेले हे सिद्ध. म्हणून आमच्या सिद्धयोगी खरा विचार केला जर तर. पण लोकांना पटविण्यासाठी मात्र युंजान योग्यासारखं पुन्हा शरण गेले. कोणला? आणि खेचरला शरण जाऊन अद्वैत ज्ञान प्राप्त करून घेतलं. म्हणजे अद्वैत वाटेवर आले. कोण? हा, कोणी सद्गुरूंना असं म्हणले ना. मग याचा अर्थ म्हणजे नामदेवराय सुद्धा खरे अद्वैतवादी, वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत. ज्ञानोबारायांचे तेच आहे. आणि आपल्याला ते सांगायला की जरा वरच्या वर्गात या, खाल्ल्या वर्गात बसू नका, तुम्ही कोण्या वर्गात या. म्हणून इथं आपल्याला एक पाचर ठोकली, उपजवणी करंटा नेणे अद्वैत. जन्माला आला आणि अद्वैत ब्रह्माचं ज्ञान जर नाही करून घेतलं तर करंट्या कपाळात आहे. भक्तीबद्दल करंट कपाळ केली नामदेवरायन, करंटे कपाळ जाते नाम नाही वाचे आणि सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे असंही म्हणले ते. काय इथं उपजवणी करंटा कोण? अद्वैत वाटा नेणे. आणि मग अद्वैत वाटा कोण्या ग्रंथात आहे? विचार सागर, वृत्ती प्रभाकर, ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, चांगदेव 65, विचार चंद्रोदय. याचा अर्थ वेदांत पर ग्रंथ येते. एकमेव यांचं मूळ ग्रंथ कोणते असतील तर ब्रह्मसूत्र, श्रीमद भगवद्गीता आणि उपनिषद हे मूळ ग्रंथ आहेत अद्वैत ज्ञानाचे. आणि याचाही मूळ ग्रंथ कोणता असेल तर वेद. आणि त्या वेदातलं कोणतं कांड म्हणतात तर ज्ञान. कोणतं कांड? ज्ञानकांड. ज्ञानकांड म्हणजे काय? अद्वैत पद. उपासना कांड, कर्मकांड द्वैत पद. आणि वेद त्रिकांडी आहे हे सर्वांना. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या वेदाबद्दल निषेध केला पुन्हा. आणि अर्जुनाला उपदेश करीत असताना त्रिगुण्य विषया वेदा निस्त्रिगुण्यो भवा अर्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. बघा ते श्लोक म्हणी कळेल तुम्हाला. त्याचा अर्थ चिंतन केल्याशिवाय नाही कळणार. ते त्रिगुण्य विषया वेदा काय म्हणले? त्रिगुण्य विषया वेद म्हणजे वेदाचे विषय त्रिगुणात्मक आहेत अर्जुन. त्रिगुण्य विषया वेदा. पण तू तसं त्रिगुणात राहू नको. निस्त्रिगुण्यो भवा अर्जुन. निस्त्रिगुण्य म्हणजे त्रिगुणाच्या विरहित निर्गुण होय. भव नाम होय. भव म्हणजे
कोणी निसर्गुण्यो भवार्जुन. हो, निसर्गुण्य म्हणजे त्रिगुणाच्या वेगळं होय, निर्गुण होय, निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो निर्वियोग क्षेम आत्मवान वेदे भूत भेद सुचिले. अथवा भूतेना माझ्या ठाई हा आणि भूत माझी मी नाही, हो ह्या खुणा तू काही चुकू नको. चुकू नको. पण याच्यावर वेदावर ओवी आहे का कोणाला? कोणामध्ये सांगा. निर्गुणाचे रंगी रंगडे मन. नाही, याच्यावरले ओवे ह्या श्लोकावरल्या कोणाला पाठ आहेत का मग सांगा. त्याच्या पुढे म्हणले वेदे भूत भेद सुचिले, त्याच्यावर ओवी त्यांनी ती म्हणले उदय झाली अगवस्थी आशिषे मार्ग दिसती. पण काय सांगे चाली देती ते काय सांगे मज काय केतुले चाली देती सांगे मज उदकमय सकळ जरी झाले महितळ तरी आपण घेते केवळ आरतीची जोग. हे लक्षात ठेवा. ह्या ओव्या त्याच्यावरले तर काही विष्णू आता विसरू नको. हा काय म्हणले सूर्य आता सूर्य उगवला आणि सूर्यानं उगवल्यावर सगळ्या दिशा तुम्हाला मग नरवाडी रस्ता दिसला, सायखेड रस्ता दिसला, कोटाळ रस्ता, आवलगाव रस्ता. आता सूर्याचा प्रकाश झाला सकाळा, सगळे रस्ते दिसले, चालणारा सगळ्याच रस्त्याने चालावं. मग त्यानं ठरव की आपल्याला पडेगावाला जायचे सोनपेठला इकडं तुका म्हणे जाया हा गावा जाणे जाया हा पुसवून येत आहे वाटच आहे. हा वाट विचारून जावं, आपल्या वाटेनच जावं. सगळे रस्ते सूर्याला प्रकाशित केले जरी असले तर सगळ्या रस्त्याने चालावं. दुसरी ओवी चढती दिली आणखी काय काय म्हणले उदकमय सकळ जरी झाले महितळ आपण घेतोय केवळ आरतीची. पाऊस पडला पाणीच पाणी झालं, जिकडं तिकडं पाणी, नद्या नाले वळवण इकडं तिकडं डोबकाड समुद्र पाणी पाणी. आता आपण पाणी प्यायचे तितकं प्याव का सगळंच घ्या काही प्यायचे तितकंच घ्यावं ताब्यावरून. बरोबर आहे ना. उदकमय सकळ जरी झाले महितळ तरी आपण घेते केवळ आरतीची जोगे. म्हणजे आपण तानेपुरतच घ्यावं असा त्याचा अर्थ. तसं वेदे भूत भेद सुचिले. वेदान मार्ग कर्म मार्ग सांगितलाय, उपासना मार्ग सांगितलाय आणि ज्ञान मार्गही सांगितलाय. मग आपला अधिकार कोणता आहे त्या पद्धतीनं आपण त्याचा स्वीकार करावा असं देवाला बोलायचं. म्हणून निस्त्रिगुण्यो भवार्जुन, तू काय होय निर्गुण होय असं अर्जुनाला सांगितले. आणि मला वाटते आमचे शास्त्री म्हणाले अरे बाबा चांगला विचार सागर समजून घेतल्याशिवाय ज्ञानेश्वरी प्रवेश होत नाही. कळणाऱ्याला हा कोणी म्हणावं मी हात करून करून, कोणी म्हणावं की मला विचार सागर ऐकला नाही, वृत्ती प्रभाकर नाही, इकडं मी अद्वैत ज्ञानाकडे कोणा गेलो नाही, कोणा पाठाला गेलो नाही, कुठं आणि मला ज्ञानेश्वरी कळते म्हणून नाही कळले फक्त अच्युत महाराज का ज्ञानोबराची कृपा झाली. अच्युत महाराज केसकर म्हणून एक महात्मा होते आमच्या साखरे संप्रदायाचे मुख्य गुरु. लक्षात आलं का? साखरे संप्रदाय जिथून तयार झालाय का जिथून माऊलीपासून झालाय मग म्हणजे हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत नाथ संप्रदाय, साखरे संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय. लक्षात आलं का नाही? त्याच्या पुढे 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 माऊलीकडून माऊलीपासून अच्युत महाराज केसकर, अच्युत महाराज केसकराच्या नंतर रामचंद्र महाराज साखरे, रामचंद्र महाराज साखरेच्या नंतर नाना महाराज साखरे, नाना महाराज साखरेच्या नंतर दादा महाराज साखरे. हे असं परंपरेनं खाली खाली आलं. बरोबर आहे की नाही? त्या अच्युत महाराजाला ज्ञानेश्वरी कशी समजली त्याबद्दल थोडस सांगतो. त्यांचा इतिहास असा सांगते. निष्ठा माऊलीवर कोणाची? अच्युत महाराजांची. मी माऊलीच्या दरबारात धरण घेऊन बसणार, त्याला आमरण उपोषण म्हणतात. कोणतं उपोषण? हा खायचं नाही, प्यायचं नाही, पाणी प्यायचं नाही, जेवायचं नाही, काय नाही. जेव्हा मला माऊली ज्ञानेश्वरी बरं काय सांगतेल कोण ज्ञानोबा आहे त्यावेळेसच मी पाणी पेईल, जेवण करीन. हे निर्धार ठरला त्या महात्म्यानं. तपस्वी महात्मा आणि बिना अन्ना पाण्याचा जगायचा ते महात्मा ठरला. 15-3 वार होऊन अन्न बी नाही पाणी. मला ज्ञानेश्वरी आणि माऊलीनं समजून द्यावी असं. अशी दिवस गेल्यावर एके दिवशी त्यांना असंच बसल्या बसल्या झोप लागली. बसलीच होते ती, झोपली बी नाही, पाणी पिलं नाही, अन्नही जेवण केलं नाही. आणि माऊली स्वप्नात गेली मुद्दा. आणि स्वप्नात जाऊन सांगितलं तुझ्या डोसक्यावर हात ठेव. आली माऊली डोसक्यावर हात ठेव. तुझ्या
चित्तात ज्ञानेश्वरीचा अर्थ मी बसू. इथून पुढे उद्या तू स्टेजवर बसून ज्ञानेश्वरी सांगशील ते अर्थ यथार्थ आहे. कोणी सांगितलं? माऊलींनी. आता काय घोडे त्याला काय महाराज, तो म्हणेल ते तर आहे महाबोधू. कोण म्हणेल ते तर? जो जयाकडे वासुप आहे, तो जयाकडे वासुप आहे. देवती सुख, देवती सुखाती सृष्टी होय. तो म्हणेल ते तर आहे तो म्हणेल ते तर आहे महाबोधू. असा महात्मा जर म्हणला की ह्या येड्या माणसाच्या चित्तात तू ज्ञानाला म्हणला बस, तर त्या ज्ञानाला बसावं लागेल. माऊली देव आहे आणि ज्ञान हे त्यांचं भक्त आहे, म्हणून ज्ञान देव. त्यांचं नाव काय? ज्ञान देव, म्हणजे ज्ञानाचे देव. हे असो तो देव ज्ञान भक्तो. ते देव आहे आणि ज्ञान त्यांचं भक्त आहे. मग भक्ताला देवाचं काम ऐकावं लागलं की नाही? मग माऊलीनं जर सांगितलं बरं काय ज्ञानाला तू ह्या माणसाच्या चित्तात बस, तर बसावं लागेल की नाही? मग ज्ञानोबायांनी मस्तकावर ठेवला अच्युत महाराजांच्या आणि त्यांची कृपा झाली आणि मग तू ज्ञानेश्वरी सांगशील ते यथार्थ अर्थ असेल तर पहिला अर्थ करणारे अच्युत महाराज स्टेजवर बसायचे आणि प्रवचन करायचे. माऊलीच बोलत होते, त्यांच्या मुखातून दुसरं कोणीच बोलत नव्हतं. अशी ज्ञानेश्वरी साखरे संप्रदायात आलेली. ती अपवाद म्हणून सोडा. ते बिचारा मोठा भगवत भक्त कोणातरी जन्मात अनेक जन्मात साधना केली असेल त्या महात्म्यानं, तेव्हा ते ज्ञान त्याला प्रगटलं त्या जन्मामध्ये. नाही तर असं घडत नाही, असं घडत नाही. तुम्हाला ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल जर तर एक तर त्यांची कृपा मान्य करा, माऊलीची कृपा, ग्रंथकृत्याची कृपा तर लागेलच ना. तर त्यापूर्वी तुम्ही आधी विचारसागर वृत्ती प्रभाकराकडे प्रवेश करा. विचारसागर जर तुम्ही ऐकला यथार्थ व्यवस्थित चांगल्या वक्त्याकून आणि विचारसागर समजून घेतल्यावर तुम्हाला आपोआप त्या माऊलीच्या ज्ञानेश्वरीत कोणता वाद कुठं आहे बर काय कोणता एक, आणि सगळ्या तुम्हाला त्याच्या गोष्टी कळत्या त्या ज्ञानेश्वरीतल्या. लक्षात आलं की नाही? ओवी गणेश वेगवेगळं बोलणं माऊलीचं आणि कोणतं भगवान काय बोलायले हे सगळं तुम्हाला कळून जाईल. फक्त आधी विचारसागर समजून घ्या. असं मी बोललो तर काही वावग नाही आणि त्याशिवाय तुम्हाला ज्ञानेश्वरी कळणार नाही. म्हणूनच आहे महाराज माऊलीचं काय महाराज सत्कारवाद कुठे कुठं परिणामवाद आहे ज्ञानेश्वरीमध्ये, कुठं विवर्तवाद आहे, कुठं अजातवाद आहे, कुठं वेगळे वेगळे वाद त्यांनी असे व्यवस्थित आणि पटवून सांगितले. आणि अद्वैत शास्त्र ज्ञानेश्वरीमध्ये व्यवस्थित रूपानं अर्जुनाच्या डोसक्यात कसं बसल असा प्रयत्न केला भगवंताने गीतेवर. आणि त्याचं फक्त मराठीत भाषांतर माऊलीनं केलं आणि नाना प्रकारचे दृष्टांत देऊन ते पटविले लोकांना. माऊलीनं हे माऊलीचा उपकार आपल्यावर झाला. मी हे सांगू लागलो वेद त्रिगुणात्मक आहेत. मग कर्मकांड बर काय मंद जिज्ञासूसाठी नाही, अति मंद जिज्ञासू. लक्षात आलं? साधकाचे वर्गीकरण तुम्हाला उत्तम मध्यम कनिष्ठ म्हणतो. कनिष्ठ म्हणजे मंद. असे मंद बुद्धीचे जे माणसं आहेत ना त्यांनी कर्मकांडाचं अवलंबन करा. दुसरा त्याच्या पुढचा एक वर्ग आहे त्याला उपासना कांड, उपासना. आणि त्याच्या पुढचा वरचा टप्पेदार अधिकारी आहे त्यानं मात्र ज्ञानकांड. म्हणून तर उत्तम आत्मज्ञान, मध्यमा ध्यान धारण, अधमा मूर्ती पूजन आणि तीर्थयात्रा अधमा असं शास्त्रानं सांगितले. मग उत्तमाला आत्मज्ञानच पाहिजे, दुसरं काय. आणि आत्मज्ञान जर उत्तम साधक असून जर आत्मज्ञान आत्मसात करीत नसेल तर उपजवणे काय उपयोग. नेने अद्वैत वाटा. अशा उत्तम अधिकाऱ्याला द्वैतशास्त्राचा अभ्यास करणं भयावह आहे, नुकसानकारक जास्त बोलणे न. उत्तम अधिकारी ना चित्तशुद्धी न तुझी, विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व तुझ्याकडं तेवत आहे ना, जागृत आहे ना, तशाच कसं आहे ना. हो मग तू हे द्वैतवादी जे शास्त्रकार आहे त्यांच्यातून आधी गौतम असतील, कनाद असतील, वैशेषिक हो 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 मी नाव शास्त्रकार दिखायलोय की बाई शास्त्रकार घेणार आलोय. हा तुम्ही बोल का गौतम असतील, कनाद असतील, काय लक्षात आलं की नाही, कपिल ऋषी असतील,
आणखीन कोण? पतंजली असतील. आणखीन कोण? बरं काय जैमिनी महाराज असतील. आता हे ते शास्त्र तुम्ही काढा. जैमिनी महाराजांचं कोणतं शास्त्र आहे? बोला. बरं हा. कनाद ऋषीचं कोणतं शास्त्र आहे? वैशेषिक. गौतम ऋषीचं कोणतं शास्त्र आहे? न्याय. पतंजलीचं कोणतं शास्त्र आहे? योग. आणि कपिल ऋषीचं कोणतं शास्त्र आहे? सांख्य. जर आपण नाही प्राप्त केली तर जन्माला येऊन करण टाका. तुम्ही उत्तम अधिकाऱ्यासाठी तेच आहे. हे द्वैतवादी जे शास्त्रकार आहेत का, हे यांच्यापासून तुम्हाला भीती निर्माण होते. म्हणून तर खऱ्या साधकानं म्हणजे मुमुक्षूनं बाकीच्या शास्त्राचं पठण पाठन करायचं नाही. आम्हाला सांगितलंच नाही. बाकीच्या शास्त्रात आम्ही अभ्यास करतो, मग आम्हाला पक्क माहित आहे, आम्ही त्याच्यात मुरून गेलेलो आहे, म्हणून आम्ही त्याचं बोलणं ऐकत नाही. मग तुम्ही म्हणताल त्याचं कशाला पठण करता? लोकांच्या मुस्कळीत लावायला काय? हो ना महाराज. म्हणजे मी बौद्ध धर्माविषयी कोणी बोलायला उभा टाकला तर मी त्याला बोलतो. बोलता यावं, अभ्यास लागतो. बौद्ध धर्माचा माणूस जर म्हणला मला काम आहे आमच्या तत्व, आमचे तत्व काय तुम्ही सांगा, मी तुमचे त्यांचे तत्व सांगा. काही अंगाने त्यांचा धर्म चांगला आहे असं पटवून दे. कुठं कुठं विरुद्ध गेलाय वेदाच्या तेही सांगेल. आणि कुठं कुठं मान्य म्हणजे इतक्या बाजूने आम्हाला मान्य. आणि ते गौतम देव आहे, देवाचा अवतार आहे. कोण? जे बौद्ध धर्म प्रस्थापित करणारे गौतम महाराज, देवाचा अवतार मानतो मी त्यांना. भगवंताचा अवतार आहे ते. करिमारी बौद्ध नववा. पांडुरंग बौद्ध नाही बरं, पांडुरंग कृष्ण आहे. ते पांडुरंग आहे ना विठ्ठल, हे कृष्ण आहे, बौद्ध नाही. बौद्ध बिहारचा गौतम आहे. गौतम देव आहे. आणि त्या देवानंच हे आणि अहिंसा तत्व हे करण्यासाठी म्हणजे प्रगट करण्यासाठी वेदाच्या विरुद्ध जाऊन ते आपलं मत प्रदर्शित करून बौद्ध धर्माला आणि स्थापना, बौद्ध धर्माची स्थापना केली. आता त्याचे कोणी कोणी अनुयायी आहे झाले, पण तत्व सांभाळत नाही. त्या तत्वानं वागायला पाहिजे. कोणी इस्लाम धर्माचा असेल कुराण मतवादी, त्याच्याबद्दलही आपल्याला थोडं बोलता यावं. मग तुम्ही म्हणाल हे अभ्यास त्याच्यासाठी करावा लागतो. बाकीच्या द्वैतवादी शास्त्राचा सुद्धा अभ्यास नास्तिकांना करावा लागला हो, खंडन करण्यासाठी. त्या जैनाचं खंडन करण्यासाठी त्या जैनाची बायको मला उभी टाकली. काय करावं मुळावर? ते जैन मंडल मिश्र, त्याची बायको सरस्वती, होय भारती. सरस्वतीचा अवतार आहे ती. सरस्वतीचा अवतार हे मंडल मिश्र ब्रह्मदेव आहे. मंडल मिश्र ब्रह्मदेव आणि त्याची बायको ती वय भारती नाही काय, सरस्वती बाबा, सरस्वतीचा अवतार आहे. हा, ती बोलायची चॅप्टर बाई. आणि ती शंकराचार्याला म्हणू लागली महाराज माझ्या प्रश्नाचं उत्तर. तिने कोकशास्त्र विचारलं. काय जीव द्या एक तर बाई आणि बाई संग संन्याशानं बोलायचं. तेवढा पेच पडला. आता ती माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले तर माझ्या नवरा जिंकला असं मी सिद्ध करते, अन्यथा नाही. आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आले तर माझ्या नवऱ्याला जिंकला असं तुम्ही सिद्ध करा. विचारलं ती बाई आणि बाई बरोबर संन्यासानं बोललो. पहिला संन्यासी खरा महाराज एक आताचा भामटा संन्यासी होता. खरा संन्यासी भामटा संन्यासात फरक आहे की नाही? हा, खरा ब्रह्मचारी बायला बोलन. आठ प्रकारचं मैथून सांगितलं शास्त्रानं. पहिलं तर बाईचं कीर्तन कामावर बाबा कीर्तन म्हणजे बोललेलं बरं काय, कीर्तन म्हणजे कंबर म्हणून केलेलं नाही. बाई जर वळवळ करू लागली तिचं बोलणं सुद्धा कानावर घ्यायचं नाही. इतकं दोष आहे कोणला? ब्रह्मचर्याला, संन्यासाला कलंक आहे. पहिलं मैथून आहे आणि शेवटचं संभोग आहे 8 मैथुनापैकी. आणि मग असा संन्यास आश्रमाला आणि उगं बाळाचं त्या बाई संग बोलणं आणि बरं बाई संग बोलायचं ते बी कोक शास्त्रात आहे का? आता म्हटलं काय मुश्किल झाली. कोणाची? शंकराचार्याने अवधी मागितली. अवधी म्हणजे टाइम. इतके दिवसाची मला मुदत द्या, मी तुमच्याशी चर्चा करतो. आणि मग जाऊन आता ते मला सविस्तर सांगायला टाइम नाही महाराज. कसे गेले, कुठे गेले, अभ्यास काय केला, कोकशास्त्राचा अभ्यास. कोकशास्त्राचा अभ्यास करून पुन्हा त्या महेशमतीला, महेशमती कळली का तुम्हाला? महेश्वर यांना बघितलं ना तुम्ही? ते मंडळ मिश्रचं गाव आहे, मंडळेश्वर आले गाव आहे. तिथं जाऊन त्या बाई संग चर्चा केली आणि कोकशास्त्राला. मग कशाला शिकले? तोंड द्यायला लागतंय बा भरत. हे कोण उतरा काही बोलतय त्याच्या थोत्रात हान नाही आपल्याला बी, कळलं का? आता उगतच नाही कुठे घेतलं रूम हान कुठे रूम नव्हतं हो. नाही कोणी आता या राजकारणात बी काय त्या फायद्याच्या माहिती असल्या तर जावं.
काय त्याची माहिती नाही, काहीच माहिती नाही. अनुगत राजकारणात बोंबलायला काय उपयोग आहे? त्याला अभ्यास करा, अभ्यास करून त्या धर्मात तुम्ही त्या पंथात तुम्ही प्रवेश करा, असं आहे. मग आता द्वैतवादी जे शास्त्रकार आहेत ना, यांचं मत मुमुक्षूसाठी भयावह आहे आणि त्या मताचा उपयोग नाही किंवा त्या शास्त्राचा अभ्यासाचा उपयोग नाही. मग इथं एकच शास्त्र उपयोगाचं आहे, ते कोणतं? अद्वैत शास्त्र. कोणतं? अद्वैत शास्त्र. आणि ते अद्वैत शास्त्र म्हणजे वेदांत शास्त्र. आणि वेदांत शास्त्र वेदाच्या ज्ञानकांडपर आहे. वेदातल्या ज्या श्रुती आहेत ज्ञानकांडपर, ते ज्ञानकांडपर वेदांत शास्त्र आहे. त्याच्यावरच ब्रह्मसूत्र व्यासांनी रचलंय. उपनिषद बी म्हणजे तदनुसारच आहे. लक्षात आलं? त्याला अनुकूलच आहे ते उपनिषद सुद्धा. आणि उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि वेदांत शास्त्र हे वेदांताची प्रस्थानत्रयी आहे. आणि अशा प्रकारचं शास्त्र मुमुक्षूसाठी हिताचं. मग काय करते ते अद्वैत शास्त्र किंवा वेदांत शास्त्र? जीवाचं कल्याण करून, जीवाला जीवपणा ठेवीत नाही, जीवाला शिवपद देऊन टाकत, जीवाला ब्रह्मरूप करत आणि जीव परब्रह्मरूप. आणि ब्रह्मरूप जीव झाला तर जीवाचं काम, जन्माला आला ते फल, जन्माला आला ते फल मिळालं. हो, जन्माला यायचे त्याच्यासाठी, कशासाठी? मुक्त होणे. कशाला यायचे? आणि मुक्तीचा दरवाजा एवढाच आहे बघा, एवढा. हे दरवाजा चुकला, हे दरवाजा जो तुमचा चुकला म्हणून तुम्हाला मागं सांगितलं, आंधळ्याचा दृष्टांत देऊन सांगितलं, बरोबर आहे की पुन्हा फेरा पडे. चुकली यावर मग फेरा पडे. माझा फेरा का लहान आहे का? जाऊ द्या, काय असतं त्याच. येऊ दुसऱ्या वार, इथलं काही जमल तिथं जमतंय होय, दुसऱ्या वार येऊ का बा? पुन्हा लक्कीच लागत नाही मनुष्य व्हायला. एक एक येऊन कोटी कोटी फेरा. मुंगळ झालं की कोटी भारी. इके साहेब मुंगळात व्हावं लागतंय. 5 वर्षाला थोडं ते 5 वर्ष पुन्हा काय सरपंच होणार आहे का भैया? नाही नाही नाही, गेलं ते. माता काय 84 लाख एवढी. एवढी किती? 84 लाख मुंगळा, मुंगी, कीटक, अमुक टमुक. अहो इथं आश्रमात बसलोय तर नमुन्याचे पाखरं दिसायचे मला. आता किती जगात पाखरं कोण्या नमुन्याचे कोणाला माहिती आहे? बरं, इथं तर वर्णन शास्त्रात आले 4 पायाचे, बरं काय 6 पायाचे, 8 पायाचे, अनेक पायाचे, त्याच्या 2 पायाचे, कोणी 3 पायाचे म्हणते. भागवत तुम्ही आता आणलेलं भागवत बघा. मला एक जण म्हणला बाबा 3 पायाचा प्राणी कोणता आहे? मला माहित नाही. खरंच नाही, पण हाय म्हण. किती पायाचा? 3 पायाचा. आता 2 पायाचे आहेतच की तुम्ही. ऑटो रिक्षाला म्हणत असते. आता 3 पायाचा प्राणी होईल का? 3 चाक्या मला वाहन हे म्हणलं. 4 चाकी वाहन, 2 चाकी वाहन, काय ना 4 व्हील, 2 व्हील, 3 व्हील असं काय म्हणायचे म्हणा बाबा. त्या गावात कळणार आम्हाला कवा बी. आम्हाला काय कळत नाही. आम्हाला 3 पायाचा फोन मला आहे महाराज, आहे आहे बरं काय. त्याला मी म्हणलो आणि त्यावर नव्हता मला जावं विचारलं का ते ना. आणि ते भागवत वाचणारे लोक असते तो काही काही हुशारीने वाचणार बार काही ना. त्यातला एखादी त्याला समजा नाही गेला मग ती टिपून घेतली. मग कोणाला विचारावं हनुमान महाराज. तेव्हा मला माहित नव्हतं 3 पायाचा कोणता जीव आहे. आणि त्याला विचारलं, मला माहित नाही. 2 पायाची माहिती आहे तर 4 पायाची माहिती आहे तर 8 पायाची माहिती आहे तर 10 पायाची माहिती आहे तर तुला सगळे सांगतो. पण हे 3 पायाची माझ्या लक्षात नाही बाबा. आणि मग मी अभ्यास करून तुला सांगेल. ते मला बरं म्हणा अभ्यास करून मला आवडी दिली. त्या शंकराचार्याने मिळाली आवडी. मग विभक्त झालो तर जिथून आलो तिथं तू जाय. मग जिथून आलो तिथं जायचं असेल तर तुम्हाला ती वाट आहे अद्वैताची. कोणती वाट आहे? अद्वैत. अद्वैताशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. आणि त्या वाटेनं तुम्ही जा आणि तुमचा अद्वैत सिद्ध हो. मी ब्रह्म एकच, अहम ब्रह्मास्मी. मी कोण आहे? आणि जगात ब्रह्माशिवाय तिसरी वस्तू कोणती नाही. एकमेव ब्रह्म आहे.
अशी जी अद्वैताची वाट आहे ती वाट जर कळत नसेल तर उपजोनी करंटा, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाट. आता पुढे रामकृष्णी पैठा कशी निवड. पुढे सांगितलं राम आणि कृष्ण त्याला नाव दिली त्या ब्रह्माला. काय त्या ब्रह्मालाच हे नाव आहेत बरं. ब्रह्माचे अनेक नाव आहेत आणि त्याला खरं नावच नाही. विचारांती किंवा विचार केला तर आमचे आजीवा नाही नाम गुण नाहीच. नाही नाम गुण हा नाही ताल मान रूपरेखा वा हा नित्य निराकारी हा. नित्य भजन वा हम ब्रह्म पूर्ण निराशे हा ज्ञानदेव म्हणे आम्ही सजवले हा निरंजन केला वास आम्ही वा 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 बघा. हा आमच्या देवा नाही नाम गुण नाहीच म्हणले महाराज. आणि ज्ञानोबराय म्हणले एका अभंगात महाराज अद्वैत काय महाराज हो गुरुची शपथ घेऊन सांगतो मी ब्रह्म आहे म्हणून. वेद काय काय नाही बोले मी हा? ते नावच नाही घेतली. हा. नाही दासरावला पाठ आहे हो. वा 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 असं पाठ असावं. मग तुम्हाला का व्हायचंय ब्रह्म का व्हायचं आता शिकायला भरमत हा जमलं ब्रह्मच आहे म्हणा. ब्रह्मच आहे हो ना. हा मी ब्रह्मच आहे म्हणा. व्हायचं काय व्हायला काय लागतंय. त्या लुगडं खेळून काय चोळी नेसायची थोडंच आहे. त्या धोतर खेळून दुसरा ड्रेस घालायचा आज थोडंच आहे. फेरी मिडी थांडी मांडी करायची गरज नाही. नाही. आपण सिद्ध कोण आहोत ब्रह्म. ब्रह्मच आहोत. पण हे केव्हा करतं ज्ञानाने करतं. म्हणून माऊली सुद्धा म्हणले ना महाराज अरे काय म्हणले हो काय पूजू तोशी दगडाची या देवा तो तुझं निर्णयवादी येईल का कवणे भुली भुली हा काय निर्देव दगडाची काय तरी सेवा हो ते तुझ निर्देव काय देईल हा कवणे गुणी फुली पडली दातारा तीर्थाच्या माहेरान ओळखीसी असतो तर हे तीर्थे दयाचे चरणी ते तुझ्या हृदय भोवनी विराजित. आत्माराम हा ज्ञानदेव म्हणे भादा आत्मदेवाना अखंडित सेवा करा त्याची आपसेवर. आणि महाराज स्वतःही माऊली म्हणले मी सद्गुरूची शपथ घेऊन सांगतो निवृत्तीनाथाची मी ब्रह्मरूप आहे. मी कोण आहे हे बी म्हणले ना मी तो वासुदेव कळव येईल विचार आहे ठाऊक सभागी असंता आणि नाही तुझा मागता गा. तुकाराम महाराज कोण आहे देवच आहे. बरोबर आहे. द्वैताची वाट सिद्ध करा. आपण परब्रह्मरूप आहोत. आणि हे परब्रह्मरूप होण्यासाठी तुम्हाला अद्वैत वाटेनं म्हणजे अद्वैत शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अद्वैत शास्त्र कळून घ्यावं लागेल. आणि ते जर नाही कळालं आणि तुम्ही अद्वैताच्या वाटेनं नाही गेले आणि तुम्ही अद्वैत आपलं सिद्ध नाही करून घेतलं तर रामकृष्णी पैठा कैशी नेऊ. त्याचं पुढे तेच सांगितलं की राम आणि कृष्ण हे त्या परब्रह्माचं एक नाव दिले किंवा बरं काय पण ते नाव नसून सुद्धा काहीतरी बोध करण्यासाठी द्यावं लागतं. या नियमाप्रमाणे त्यांनी राम आणि कृष्ण परब्रह्मच आहे. आणि असं ब्रह्मावर तुम्ही आरूढ केव्हा होता. पैठा होणे म्हणजे ब्रह्मस्वरूपावर आरूढ होणे म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी ऐक्यता करून घेणे असा त्याचा अर्थ आहे. आणि रामकृष्ण विशेषत्वानं सगळ्या नावात अत्यंत श्रेष्ठ नाव असल्यामुळे इथं आदरानं रामकृष्णी पैठा म्हणले. ते गोविंदी गोपाळी पैठा नाही म्हणले बरं काय. ते विठ्ठली पांडुरंगी पैठा असं नाही म्हणले. रामकृष्णी पैठा का रामकृष्ण नामे एडोनी हजेरी आणि हृदय मंदिरी स्मराक आहे. आणि मला तर वाटते सगळ्या देवाच्या अवतारात बी रामकृष्ण अवतार श्रेष्ठ आहे. लक्षात आलं. म्हणजे पूर्ण ब्रह्म अवतार कोणते रामकृष्ण. रामकृष्ण तर काय पूर्ण अवतार रामकृष्ण. बाकीचे देवाचे अवतार जरी मान्य केले असतील वारकरी संप्रदायानं भागवतानं मान्य केली 24 त्याचे देवाचे अवतार अनंत आहेत. आणि अनंत म्हणल्यापेक्षा हे अनंत रूपानं तोच नटलाय. जास्त बोलणे नको. हे जरी काही असेल तरी आमच्या संप्रदायाला मान्य किती आहेत 10. आणि 10 पैकी बी अंश अंशांश आवेश कला पूर्णतम यापैकी बाकीचे 2-4 कमी दर्जाचे अवतार आहेत. देवाचे अवतार हे 2 श्रेष्ठ आहेत पूर्ण आणि पूर्णतम. पूर्ण कोणता राम आणि पूर्णतम कोणता कृष्ण. कृष्णस्तु भगवान स्वयं असा पूर्ण ब्रह्म श्रीकृष्ण नाथ आहे. बरं आणि त्या श्रीकृष्णनाथाच्या स्वरूपावर तुम्ही आरूढ केव्हा होता. पैठे रामकृष्णी पैठा कैसेनी होय. हो आता हे करण्यासाठी काय करावं लागलं आपल्याला उपाय काय करावा लागेल तर ते म्हणजे द्वैताला आलो यायले का बरं काय आपलं अद्वैताला आलो कोण यायले द्वैत.
कोण यायले आडवं? द्वैत. आणि द्वैत आडवं काय यायले बर काय? ती मधात असणारी पडदारूप माया एकाला दोन करून दाखवायची. एकालाच काय करायली ती? दोन. एकच आहे ते. आणि ते दोन करून मला वाटतं असं बारकाईचं जर चिंतन केलं तर लोकांना बुजून होईल नाही हा. ते एक ढालगज निर्माण झाली. काय पहिले कोठे कुठेच काय होतं का? काय चंद्र सूर्य तारा अवघे सोन्याचे होते पाहिजे. कानोबा तेरे तेरे ते 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 या शब्दानं ते म्हणजे प्रतिविज्ञा ते सांगितलं बरं. आणि ते होत ते कोण? शुद्ध ब्रह्म. मग तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे कोण? माया. आता माया कुठं कुठं अविद्या अज्ञान असे नावे येतात. अविद्येची आणि रा असे नावे येतात. हे नाव जरी आले तरी कार्यपरत्वे आहेत. कसे आहेत ते? कार्यपरत्वे किंवा स्वरूप परत. माया माया का म्हणायचं? अविद्या तिला का म्हणायचं? त्यालाच अज्ञान का म्हणायचं? आणि त्यालाच द्वैत का म्हणायचं? द्वैत बी त्याचंच नाव आहे. कोणाचं? या दोन चार नावाचंच नाव आहे द्वैत. ही नावं वेगळे वेगळे आलेली आहेत बरं काय. आणि ही असं द्वैतात आणणारीच आहे ही माया. तिने एकच होता आपण एकातच होतो पण दोन केले. म्हणजे दोन केलं म्हणजे कळलं का? ते शिव केला आणि आपण शिव भेद केला. बरं खरा विचार केला तर आमच्या शास्त्रामध्ये असं वर्णन आहे. दृष्टाही तोच आहे आणि दृश्यही तोच. लक्षात आलं? मधात ही दर्शन नावाची त्रिपुटी विनाकारणच निर्माण झालेली खरं ही बाधित करायला. हे मिथ्याच आहे. दृष्टा आणि दृश्यही समोर तिसरा पदार्थच नाही. पण असं असताना मधातली ही काय जी काय दृष्टा दृश्य आणि दर्शन ही मधातली जी क्रिया आहे ही वृत्ती ही मात्र माईक आहे. आणि ही मधातच निर्माण झालेली आहे. आणि त्या दर्शन या वृत्तीनं ते दृश्य असं दाखविलं आणि मी दृष्टा आहे असं दाखविलं. एकच दृश्य दृष्टा एकच होतं पण त्याचा भेद आणला कोणी? या दर्शन नावाच्या वृत्तीनं. ते दर्शन नावाची वृत्तीनं हिनं असा भेद आणला. आणि दर्शन नावाची जी वृत्ती काही मधली हीच खरी तर माया आहे. हीच वृत्ती हीच माया आहे ना. वृत्ती म्हणजे अंतकरणाची. आणि अंतकरणाची वृत्ती हे अविद्येचंच कार्य आहे ना. कशाचं कार्य आहे अंतकरण? अविद्येचं आहे. अविद्येचं कार्य आहे. मग अविद्येचं कार्य आहे ना. हो. मग अशा प्रकारचं हे द्वैत्यानं निर्माण केलं त्या अविद्येनं. अशा प्रकारे द्वैताची झाडणी करावी तुम्हाला लागेल. द्वैताची झाडणी केल्याशिवाय अद्वैताच्या वाटेला तुम्ही लागणार नाही किंवा अद्वैताच्या वाटा तुम्हाला कळणारही नाही. यासाठी आधी द्वैत घालवा. मला वाटते द्वैत घालविणे म्हणजे अद्वैत होणे आणि अद्वैत होणे म्हणजे द्वैत घालविणे. सापेक्षता आहे. दुःख गेलं म्हणजे काय उरलं? मग सुख उरलं. आणि सुख गेलं सूर्य मावळला अंधार पडला. बरोबर आहे. सूर्य निघाला अंधार पळून गेला. मग अंधार कुठे होता? काय नाही अंधार कोणी कुठे निर्माण झाला कवा? म्हणूनच माऊलीला ओवी अमृत अनुभव दिली किंवा मुद्दाम सूर्या पुढे अंधारू काय झाला होता गोचरू. सांगा सूर्याच्या समोर अंधार कवा गोचर झाला होता का? दिसला होता का? म्हणजे पाहू शकत नाही. दिसत नाही सूर्याला. मग तमारे ऐसा डगरू आला शिकी. पण त्याला विनाकारण डगरून आमते लांछन लागलं किंवा ती डिग्री आली कोणती? तमारे. सूर्याला काय? तमारे म्हणजे अंधाराचा वैरी. अंधाराचा कोण आहे दुश्मन? सूर्य. खरं सांगा बरं म्हणजे त्याची अंधाराची दुश्मनकीन कवा लढाई झाली दाखवा. सूर्य उगवला आणि अंधार त्याला भांडायला आणि दोघांचं भांडण आणि मग अंधार पळून असं कधी झाले?
अरे बाबा ते उगवाला नव्हता म्हणून ह्याचा पगडा होता. पण आता प्रकाश आणि कडवशे वा हे सूर्याची स्तव दिशे वा प्रकाश उदय असे व अंध आस्तुशे. हा वा वा तमास. काय आपलं तर नाही ना. नाही, मग आपण घ्यायचं नाही. ते टाळून गेला तरी तो शंकर निर्धारे, त्याला माणूस म्हणायचं नाही. ते महादेव आहे, महादेव आहे. बरोबर आहे ना. सुंदर वनिता शृंगार करून उग एकांतात आली आणि विनू लागली, तरुण आहे आणि माझा स्वीकार करा. कोण म्हणायली? तरुण योषिता. ती म्हणला मी माझ्या बायकोलाच बायको म्हणतोय, बाकीच्या स्त्रिया माय बहिणीसारख्या आहे, माय तू परत जाय, ते लेकरू मी असं म्हणला. आणि तिला जर टाळलं तर ते माणूस नाही, कोण आहे? शंकर. देव आहे. ते भूतलावर दिसायला माणसासारखा पण कोण आहे? असं वागा आणि असं वागले की परमार्थाचं फळ. म्हणजे आमचे कीर्तन केले, तुकारामाने कीर्तन केले, त्याचा फायदा. आणि तुम्ही पडलेली वस्तू घ्यायले, धुरा कोणाचा फोडायले, कोणाचे भांडण झगडे, नसलेले कुठाने, लोकांचे कपडे वापर. मग काय उपयोग आहे? ही उपाधी कमी करण्या आणि चांगल्या माणूस एक उपाधी ठेवणार. अरे आपण बघू दुसरी आता एकादशीला काय म्हणते माऊली, काय उपदोनी करंटा नेने अद्वैत वाटा, तर रामकृष्णी पैठा कैशेने होय. म्हणजे ब्रह्मरूप माणूस कसा होईल. मग अशी जी द्वैताची झाडणी किंवा द्वैत सत्वायले, आपल्याला सत्वायले कोण? द्वैत. आणि मग ते द्वैत म्हणजे काय आणि ते सत्वायले कसं आणि त्याची झाडणी कोण करील? तर म्हणजे गुरुविन ज्ञान. म्हणजे द्वैताची झाडणी करायला ज्ञान लागते, पण ते ज्ञान गुरु शिवाय नाही, असा अर्थ आहे. बरं इथं द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, याचा अर्थ द्वैताची धारणी गुरु वाचून होत नाही असं नाही. द्वैताची धारणी ज्ञाना वाचून होत नाही आणि ते ज्ञान गुरु शिवाय मिळत नाही. असा संबंध लावा. बरं तुम्ही असा संबंध लावू नका, असा संबंध लावा. द्वैताची धारणी म्हणजे कळलं, कळविणे, द्वैत नाहीच करणे, तर मग हे ज्ञानानं होते. मग ते ज्ञान कोणाकडे असते? सद्गुरु. कोणाकडे असते? याचा विचार आपण दुसऱ्या कशा करू. आता